मी खात्रीशीर सांगू शकते की तुम्ही ओल्या नारळातील दोडक्याची आंबट तिखट गोड अशी भाजी नक्कीच बनवली नसेल। चला तर मग सुरू करूया। ओल्या नारळातील भाजी आहे, त्यामुळे या ओल्या नारळाचं आपण एक वाटण तयार करून घेऊया। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 1 वाटीभर ओल्या नारळाचे काप, धने, मिरे, त्याचबरोबर चिंच, लसूण आणि आलं घातलं आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला असं बारीक आपण वाटून घेतलेलं आहे। तर आपलं हे मेन वाटण तयार झालं। आता भाजीच्या फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घातलं। तेलामध्ये मोहरी आणि फक्त कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे दोडक्याचे काप करून यामध्ये दोडका घालायचा। आता या दोडक्याला छान मीठ लागण्यासाठी यावरती चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालून घेऊया आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया। मीठ टाकल्यामुळे या दोडक्याला छान मीठ लागतं, त्यामुळे भाजीमध्ये त्या दोडक्याच्या फोडी अळणी लागणार नाहीत। तर 2 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं। 2 मिनिटानंतर झाकण काढून त्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट घालायचं, व्यवस्थित मिक्स करून परत यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढली आणि त्यानंतर यामध्ये आपण केलेलं वाटण तयार केलेलं घालायचं आणि हे व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीची भाजी चवीला खूप छान लागते। मी जेव्हा पहिल्यांदा बनवले तेव्हा ही भाजी मी इंद्रायणी राईससोबत खाल्ली होती, त्यामुळे मला ती प्रचंड आवडली होती। पण आज मी ही भाजी फुलका रोटीसोबत सर्व करणार आहे। सुरुवातीला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे परत खूप जास्त मीठ घालवू नका। टेस्ट करून कमी वाटलं तरच घाला। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करून यावरती झाकण ठेवून परत 2 मिनिटं वाफ काढलेली आहे। नारळ घातल्यानंतर खूप जास्त तो शिजवायचा नाही, नाहीतर त्याची चव बदलू शकते। त्याचा एक फ्रेशनेस आपल्याला त्या ओल्या नारळाची छान चव येण्यासाठी नारळ घातल्यानंतर 1-2 मिनिटच आपल्याला लो फ्लेमवरती शिजवायचं आहे। आता यामध्ये तिखटपणा आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण थोडंसं यामध्ये गूळ घातलेला आहे। तर तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपली इथे भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता ओल्या नारळामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कधीच दोडक्याची भाजी नक्कीच बनवली नसेल, पण याची चव एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही विसरणार नाही। तर अशा पद्धतीने झटपट ओल्या नारळातील दोडक्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।